राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून त्याला प्रामुख्याने पोलीस दल कारणीभूत असल्याचं विविध घडामोडीतून स्पष्ट होत आहे। पुण्यात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यातच आता पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत जेवणाचे डबे पुरवणाऱ्या एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला असून या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे। या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं असून त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला आहे। हा पोलीस कर्मचारी उरळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। या पोलिसानं पुणे ग्रामीण पोलिसांना मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता। महिलेने विरोध करताच पवित्रा बदलला। संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाही असा आरोपही या पोस्टमधून अंधारे यांनी केला आहे। विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।